ज्या प्रकारे आपण बघतोय माजी महापौर आताच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आहेत. ताई, एक चेंबूरमध्ये घटना घडते आणि आता दुसरी साखी नाक्यामध्ये घटना घडते. याचा सगळ्याचा मी म्हणजे दुर्दैवी घटना आहेत या, आणि ह्याचा सगळ्याचा खरंच निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि मुळामध्ये ज्या पद्धतीने मॅनहोल ला ज्या सगळ्या 2012ला डॉक्टर अमरापूरकर वाहून गेले आणि त्याच्यानंतर जाळी लॉक सिस्टम जाळी बसवण्याचं, तर आता ज्या काही मी बातम्या ऐकते, महापौर म्हणतात की या सगळ्याची चौकशी केली जाईल. चौकशा वगैरे होणारच आहेत, पण हे काय सोल्युशन नव्हे ना. चौकशी केली जाईल. काही जण म्हणतात की खाजगी कंत्राटदारांनी हे मॅनहोल उघडं ठेवलं, त्याचं काम चालू होतं. हरकत आहे, मॅनहोल उघडलं, जाळी कुठे गेली? जाळ्या का नव्हत्या? एक मिनिट. त्यामुळे आपण बघतोय इथे स्पॉटवर विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर आलेल्या आहेत. हमारे साथ देखिए किशोरी पेडणेकर है यहाँ पे मला और बेहद गुस्साई नजर आ रही है. विचारायचं आहे, तुम्ही सांगताय मॅनहोल उघडलं असेलही, जाळी कुठे गेली? ज्या जाळ्या आपण रामपूरकर वाहून गेल्यानंतर प्रत्येक मॅनहोलला जाळी लावतो, ती जाळी इंटरलॉक असते, म्हणजे कोणी काढू नाही शकत. ती जाळी का नव्हती? आणि जर नसेल तर तो तिथला कॉन्ट्रॅक्टर करत काय होता, किंवा आपले अधिकारी? इसका जवाब दे पाएंगे मला कोणावरच असे आरोप नाहीये किंवा प्रत्यारोप नाही. जर मॅनहोल उघडलं गेलं, झाकण उघडलं कोणीतरी, पण मग झाकणच्या आतमध्ये इंटरलॉक करून जाळ्या बसवल्या या 2013 या 12 नाही रामपूरकर डॉक्टर गेल्यानंतर ती जाळी का नव्हती? अक्सर देखा जाता है कि कोई हादसे के बाद ही जागती है. स्थानिक ताई, कशा प्रकारची कारवाईची मागणी करा? जबाबदार कोण आहे ताई? ताई, जबाबदार कोण आहे? ताई, छोडो. तर जाळी का नव्हती असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलेला आहे. मॅनहोल जरी उघडलं असलं तरी सुद्धा तिकडे जाळी असणं आवश्यक होतं, ती जाळी तिकडे का नव्हती असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान या संदर्भात सहाय्यक आयुक्तांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया.